अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे स्टेटस इन बारमध्ये पोलिसांनी धाड टाकली। कोरोनाच्या काळात तालुक्याच्या बऱ्याच भागात जुगार भरण्याचे प्रकार होत असताना दिनांक 18 जून रोजी दर्यापूर रोडवर असलेल्या स्टेटस इन बियर बारवर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर अंजनगाव नगरपालिकेचे बांधकाम सभापतीसह प्रतिष्ठित वकिलांचा समावेश असल्याने शहरात खळबळ माजली असून अनेक तर्कवितर्कांना नागरिकांमध्ये चर्चा होत आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार स्थानिक पोलिसांनी येथील बियर बारवर टाकलेल्या धाडीत शहरातील बरेच व्यक्ती जुगार खेळताना पकडल्या गेले। येथील बार मालक राजू काळमेघ, खरेदी विक्रीचे संचालक अमोल घुर्डे, नगरपालिकेचे बांधकाम सभापती सचिन जायदे, गजानन काळमेघ, मयूर ब्राह्मणपुरे, श्रीकांत अग्रवाल, निर्जर काळे, गोकुळ गीते, परेश लोटिया, भास्कर घोगरे, गजानन खडसे, निलेश घोडेराव या 13 जणांना जुगार खेळताना पकडल्याची माहिती समोर आली आहे। त्यांच्यावर कलम 188, 269, 270, 135 अन्वये कारवाई करण्यात आली असून या कारवाईत 4 दुचाक्या, 5 चारचाकी वाहने, 13 मोबाईल तसेच जुगारातील रक्कम असा एकूण 45,50,80 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमय मुंडे, पोलीस निरीक्षक राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पोळकर, उपपोलीस निरीक्षक प्रदीप काईट, दीपक जाधव, सुनील चव्हाण, विनय कांबळे, पवन पवार, संदीप चौधरी, श्रीकांत राठोड, गोपाल सोळंके यांनी सहभाग नोंदविला असून शहरात सर्वत्र लॉकडाऊन व कोरोनाची भयावह परिस्थिती असताना त्याचा गैरफायदा घेत जुगार करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे। दिनांक 18/6/2020 रोजी गुप्त बातमीदाराच्या मिळालेल्या माहितीनुसार एका ठिकाणी जुगाराचा खेळ चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही माहिती उपविभागाचे पोलीस अधिकारी माननीय मुंडे सर तसेच अंजनगाव ठाण्याचे ठाणेदार राठोड सर यांना माहिती देऊन त्या ठिकाणी आम्ही रेड केला असता, कर्मचाऱ्यासकट रेड केला असता त्या ठिकाणी एकूण 13 आरोपी जुगाराचा खेळ खेळत असताना मिळून आले। 13ही आरोपींना अटक करण्यात आली व त्यांच्याजवळून एकूण 45,50,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।